सामोरं घेऊन मुकाबला हा करणं गरजेचं आहे. मागणी 100% शेतकऱ्यांची आहे. कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत, राज्य सरकारचे निकष काय आहेत, शेवटी हे निकष बघून. पण हे निकष बघण्यापेक्षा जो अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे, ही शेवटी शासनाची भूमिका आहे. शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच आहे अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे. आणि निश्चित प्रकारे हे सरकार माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत करेल, सहकार्य करेल. निकषासंदर्भात कुठेतरी विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जे निकष होते मदत करण्यासंदर्भात किंवा पीक विमा ज्यामुळे मिळणार होता ते कुठेतरी निकष बदलवले गेलेले आहेत आणि तशा प्रकारे टीका मोठ्या प्रमाणात होत आहे. हेक्टरी 13,500ची मदत ही 8,500वर येताना दिसते. त्यामुळे मदत शेतकऱ्यांना होणार होती ती जी होणार आहे अशा प्रकारचं विरोधक हे सवाल. शेवटी आपल्याला माहिती आहे की NDRF याचा शेवटी जे आपल्याला माहिती आहे की NDRFच्या बरोबर असू द्या, ह्याच्या माध्यमातून असू द्या, राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या, ही जी मदत होती याचे शेवटी रक्कम ठरलेले आपण म्हणता ते बरोबर आहे. काही काळ पाठीमागं ही रक्कम ही वाढवण्यात आली होती. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आज मंत्रिमंडळामध्ये संपूर्ण अहवाल आम्ही त्यामध्ये त्यांच्यासमोर ठेवू आणि ते ठेवल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकार, राज्य सरकार करेल. ज्या ज्या जनावरं वाहून गेलेले त्या सर्व जनावरांचे जे जे वाहून गेले त्याची सगळी माहिती ही संकलित केली जात आहे. ज्याची जनावरं वाहून गेलेली त्या सर्वांना मदत केली जाईल. मागणी बरोबर आहे तुमची. आता या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. दत्तात्रय भरणेंनी केलेली आहे. राज्यात शेतीचं मोठं संकट आहे. या संकटाला शेवटी हे संकट काय सांगून येत नाही. हे आलेले संकट, या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे. निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या त्या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहील. जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये 70,000 एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा, 2 नंबर सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, वाशिम, बुलढाणा, जालना, हिंगोली, अकोला, साधारण एकूण 30 जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि एकूण 70 लाख एकर पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः 31 लाख एकर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.